परळीत 565 कोटींच्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे भूमिपूजन 15 ऑगस्टला. परळी शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या 565 कोटी रुपये खर्चाच्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन येत्या 15 ऑगस्ट रोजी होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते आणि पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून तयारीला वेग आलेला आहे. कार्यक्रमस्थळी आवश्यक व्यवस्था करण्याचे काम सुरू करण्यात आलेलं आहे. भूमिपूजन सोहळ्यासाठी भव्य असे स्टेज उभारण्यात येणार असून उपस्थित नागरिक आणि मान्यवरांच्या बैठक व्यवस्थेसाठी भव्य मंडप उभारण्यात येणार आहे. नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयामुळे परळीच्या शैक्षणिक, वैद्यकीय तसेच पशुसंवर्धन क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिलेले आहे. आणि या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे परळी येथून नितीन ढाकणे यांनी. 15 ऑगस्ट रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते परळी येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन संपन्न होणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण ज्या ठिकाणी उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी पाहू शकता की कशा प्रकारे भव्य मंडपाची तयारी सुरू आहे. माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता की कशा पोकलीने मंडप उभारण्याचं काम सुरू आहे. आणि शहराच्या विकासामध्ये खरं म्हणजे मोलाचा दगड ठरणाऱ्या या पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन राज्याच्या मंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. आणि या कार्यक्रमाची प्रशासनाकडून सध्या जय्यत तयारी आपण पाहू शकता की कशा प्रकारे मंडप उभारण्याचं काम सुरू आहे, कशा प्रकारे तयारी सुरू आहे. खरं म्हणजे परळीच्या विकासासाठी हे एक मोठं पाऊल असणार आहे की जे 565 कोटी खर्च करून हे बांधण्यात येणार आहे. अतुल्य महाराष्ट्र न्यूजसाठी नितीन ढाकणे, बीड, परळी.